नमस्कार, महाराष्ट्र T24 मध्ये मी मनीष टेमरे आपलं स्वागत करतोय। महाराष्ट्र T24 च्या सगळ्या प्रेक्षकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभकामना। चला बघूया आजच्या ठळक बातम्या। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी 2013 सालापासून प्रयत्न केले जात आहेत। त्यापूर्वी यासाठी रंगनाथ पठारे समिती स्थापन करण्यात आली होती। आता केंद्रीय कॅबिनेटमध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने 13 कोटी मराठी जनांसाठी ही आनंदाची बातमी आहे। मात्र मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने नेमका काय बदल होणार, काय फायदा होणार हे जाणून घेऊया। मराठी भाषेचा विकास, ग्रंथ, साहित्य आणि संशोधनासाठी याचा फायदा होणार असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी भाषा गौरवली जाणार आहे। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावर आज पुन्हा एकदा न्यायालयात युक्तिवाद झाला। त्यावेळी न्यायालयाने पोलिसांना काही प्रश्न विचारत फैलावर घेतले आहे। तसेच संबंधित शाळेच्या ट्रस्टींना एका प्रकरणात जामीन दिला असून दुसऱ्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे। त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत। तसेच एन्काउंटर प्रकरणावरही भाष्य केले आहे। आधी अक्षय शिंदेची हत्या होते, मी त्याला एन्काउंटर म्हणणार नाही आणि कोर्टही त्याला मानणार नाही। या प्रकरणी आज कोर्टात त्यांनी जी स्टोरी सांगितली ती भयानक होती। पाणी मागितलं म्हणून हातकंड्या सोडल्या आणि त्यांना हातकंड्या सोडल्यावर त्याने पाणी प्यायला मागितलं आणि पाणी पिण्याच्या वेळात डाव साधला, असा युक्तिवाद कोर्टात झाल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत असून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत प्रभावशाली योजना असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळेच राज्य सरकारला महायुतीमधील तिन्ही पक्षाचे नेते लाडकी बहीण योजनेवरून महिला भगिनींशी संवाद साधत आहेत। जनसामान्य यात्रेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवारांचं गुलाबी वादळ सर्वत्र धडकत आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही लाडक्या बहिणींना भेटून योजनेबद्दल प्रतिक्रिया घेत आहे। काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका लाडक्या बहिणीची भेट घेऊन तिने सुरू केलेल्या व्यवसायाची माहिती घेतली होती। आता सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींशी म्हणजेच आत्याबाईंशी फोनवरून संवाद साधला। धुळे जिल्ह्यातील एका लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेला व्हिडिओ कॉल करून त्याचे आभार मानले। केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। मराठी बरोबरच पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे। ते म्हणतात, मराठी भाषा हा देशाचा अभिमान आहे। या उत्तुंग भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। देशाच्या इतिहासात मराठी भाषेचा समृद्ध सांस्कृतिक वारशाचं योगदान आहे। या सन्मानामुळे अधोरेखित झाला आहे। भारताच्या परंपरेत मराठी कायमच अत्यंत महत्त्वाची आहे। आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे अनेक लोकांना मराठी भाषा शिकण्याची प्रेरणा मिळेल, असा मला विश्वास वाटतो। अभिजात भाषा या भारताच्या पुरातन वारशात जतन करण्याचं काम करतात। तसंच प्रत्येक समुदायाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित होते। यामुळे हा दर्जा मराठी भाषेला मिळावा यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू होते। लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच बदललंय। 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक दिग्गज नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडत भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला होता। मात्र आता शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी दिग्गज नेत्यांनी रांगा लावल्या आहेत। राजेंद्र अण्णा देशमुख यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, खानपूर आटापाटी मतदारसंघाचे माजी आमदार आणि सध्या भाजपमध्ये असलेले राजेंद्र अण्णा देशमुख यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। स्वतः राजेंद्र अण्णा देशमुख यांनी शरद पवार यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना ही घोषणा केली आहे। राजेंद्र अण्णा देशमुख खानापूर आटापाटी विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आता आरक्षणाची पुढील लढाई कार्यालयातून सुरू केली आहे। दसरा मेळाव्यापूर्वीच त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन होत आहे। जालना येथे मनोज जरांगे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्या उद्घाटन नारायणगडाचे महंत श्री शिवाजी महाराज यांच्या हस्ते होत आहे। या कार्यालयाचे नाव छत्रपती भवन असे ठेवण्यात आले आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्या उद्घाटन होत आहे। धुळे सोलापूर महामार्गावर शहागड येथील पैठण फाटा येथे हे जनसंपर्क कार्यालय मराठा आंदोलकांसाठी खुले होत आहे। नारायणगडाचे महंत श्री शिवाजी महाराज यांच्या हस्ते यांचं उद्घाटन होणार। गेल्या अनेक दिवसापासून याचं काम सुरू होतं। उद्यापासून मनोज जरांगे पाटील यांचा नवा पत्ता अस्तित्वात येणार आहे। दरम्यान नारायणगडावरील दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मनोज जरांगे हे धाराशिव आणि परभणी जिल्ह्यातील आंदोलकांसोबत बैठक घेणार आहेत। तसेच दसरा मेळाव्याची पुढील रणनीती येथूनच आखली जाईल।
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2021 व 2022 मध्ये कृषी विभागात निवड झालेल्या 417 उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे मोकळा झाला असून याबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे। न्यायालयाच्या निर्णयानंतर या नियुक्ती तातडीने अंतिम कराव्यात अशा सूचना धनंजय मुंडे यांनी विभागाला दिल्या असून लवकरच या उमेदवारांना नियुक्त्या दिल्या जातील अशी माहिती त्यांच्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आली। याचिका दाखल झाल्यामुळे न्यायालयाने नियुक्ती स्थगिती आदेश दिला होता। कृषी सेवा परीक्षा 2021 व 22 मधून कृषी उपसंचालक गट तालुका कृषी अधिकारी गट ब मंडळ कृषी अधिकारी गट ब या कनिष्ठ अधिकारी पदावरील 417 उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कार्यभार स्वीकारताच गतीने पूर्ण केली होती। मात्र या प्रकरणात न्यायालयात याचिका दाखल झाल्यामुळे न्यायालयाने नियुक्ती स्थगिती आदेश दिला होता। नियुक्ती अभावी या उमेदवारांपुढे अनेक प्रश्न निर्माण झाले। काही तरुण तरुणी कुटुंबाला आधार देण्यासाठी खाजगी कंपन्यांमध्ये नोकरी शोधली। विवाहाचे प्रश्न असून वाढते वय यामुळे विद्यार्थी चिंताग्रस्त बनले होते। याबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्तिगत लक्ष देऊन न्यायालयीन प्रकरणाचा गतीने पाठपुरावा केला। न्यायालयाच्या शासनाच्या वतीने वरिष्ठ वकील देण्यात आले। तसेच आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यामुळे प्रकरण लवकरच निकालात काढण्याची विनंती उच्च न्यायालयात करण्यात आली होती। शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर 40 पेक्षा जास्त आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे शिवसेनेत 2 गट पडले। त्यातच शिवसेनेतील फुटीनंतर 50 खोके घेऊन आमदारांनी गद्दारी केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांकडून करण्यात आला। त्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सातत्याने हा आरोप केला होता। त्यामुळे 50 खोके एकदम ओके अशा घोषणाही अनेक ठिकाणी देण्यात आल्या। मात्र गेल्या काही महिन्यांपासून बंद झालेल्या घोषणा अचानक देण्यात आल्या। अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। 50 खोके एकदम ओके असे म्हणत पुण्यात मंत्री अब्दुल सत्तार यांना चिडवण्यात आलं। पुण्यातील या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे। राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती व सचिवांनी अब्दुल सत्तारांचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय, 50 खोके एकदम ओकेच्या घोषणांनी गुरुवारी निगडीतील माडगुळकर नाट्यगृहात दणाणून सोडले। नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील उद्धव ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख संतोष वडवडे यांनी भाजपा कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करून हाताची बोटे छाटली। माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या संदर्भाने आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या कारणावरून भाजपा कार्यकर्त्यांनी मारहाण केली। या दरम्यान घटनेमागे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि त्यांचे चिरंजीव प्रवीण पाटील चिखलीकर असल्याची चर्चा सुरू आहे। दरम्यान याबाबत प्रतापराव चिखलीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। दरम्यान मारहाणीचं समर्थन करीत नाही असं म्हणत चिखलीकरांनी पोस्ट करणाऱ्यालाच इशारा दिलाय। पुण्यातील हेलिकॉप्टर दुर्घटनेमुळे त्रास झाला कारण ते चालवणारे कॅप्टन आणि त्यांची टेक्निकल टीम यांच्यासोबत त्यांच्या आदल्या दिवशी प्रवास केला होता। तेच हेलिकॉप्टर मला सोडायला परळीला आले होते। दुर्दैवाने ती मंडळी आज माझ्यासोबत नाहीत। आम्ही निवडणुकीसाठी एका कंपनीकडून हेलिकॉप्टर घेतले होते। आता अपघात कसा झाला याबाबत योग्य तो तपास केला जाईल असं म्हणत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी पुण्यातील हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबाबत हळहळ व्यक्त केली। ते रायगडमध्ये बोलत होते। आजसाठी एवढंच। ताज्या बातम्यांसाठी बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24। राजू दादाला मुलगी झाली, राजू दादाला। हो मी तुला बोलले होते ना मुलगी होणार म्हणून। तू बोलली होती बर का। आता मी तुला 5000 रुपये देणार आहे। मी पहिली शाळेत घातलं की 6000 रुपये। आणि हो जेव्हा ती 7वीत जाईल ना तेव्हा 7000 रुपये आणि 11वीत जाईल तेव्हा 8000 रुपये मी तिला देणार आहे। एवढंच नाही, ती 18 वर्षाची झाली की 75000 रुपये द्यायला मी तयार आहे। एवढे पैसे? आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना? काय? नाही रे दादा, तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडीमध्ये जाऊन लेक लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची। एवढंच करायचं होय? धन्यवाद बर का माझ्या लेकींना। या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेक लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया। लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची